काय? मला उपास आहे ना आज. हां. तर तिने मला उपास सोडण्यासाठी स्वयंपाक दिलाय. गवारीच्या शेंगा, चपात्या, भाकरी आणि तसल्या त्या लांब लांब कशाच शेंगा असतात त्याची एक भाजी शेवग्याच्या शेंगाची. मग उपास कोणाला आहे? मला आणि कोण दिले? मम्माने. तू खाली हात जाती की नाही का इथून? मग मला आज विकनेस आली ना उपास धरून. हां. मग मी कसं स्वयंपाक करू? मला चक्रा यायला लागल्यात ना. अयो, तर 2 दिवस उपास ठेवला, तुला सलाईन लावावं लागेल मग. मग 10-15 माणसं सोबत, सलाईन, डॉक्टर. म्हणून तर मग मी उपास धरलाय. मग ती म्हणली उपास धर, मी तुला स्वयंपाक देते म्हणून. अरे इथून परत उपास नको धरू. का? मला आता 5 मंगळवार धरायचे ते ना. तू उपासच धरू नको. दर मंगळवारी इथे येऊन बसशील, त्या मामीच्या डोक्याला ताण मला द्यायची. इकनेस होती. मला उपास धरल्यानंतर काही सुद्धा करायचं जमत नाही. मग धरूच नको ना. आता भांडे आहेत ते कालचे भांडे, ते काय करा, कोणतरी एखादं बाई बघा आणि ते भांडे धुवून घ्या तिच्याकडून. मी धुतो ना. तुम्ही धुवा. आणि कपड्याची मशीन लावली. तेवढे राजगिऱ्याचा लाडू नाही सरला ना, माझ्या बायकोनं उपास मला धरला. आता ते चक्कर आल्यासारखं व्हायले. बरं इकनेसच आली मला. चला पटकन मला जाऊन ते उपास पहिला सोडावं लागेल डबा. काय करायचं आणि ते दुकान काय भेटत त्या स्वीट होम मध्ये? हां, राजगिऱ्याचे लाडू, नाही एवढे डब्यामध्ये ते आम्रखंड, श्रीखंड. हां. ते घ्या. पुण्याच्याला काय करा, 2 समोसे घ्या, 2 तसले ते वडापाव नाही का आले ते वडापाव घ्या आणि थोडे भजे घ्या, थोडी जिलबी घ्या. मला एकच टाइम जेवायचं, पुन्हा जेवायचं नाही. पुन्हा मग तू फक्त 3 उपास- टायमाचं एकदाच जेवायला लागली ना. तू उपास धरती तरी कशाला तीन मग? टायमाचं कुठं 3 तर भाकरी खाणार आहे. आणि आणि मम्मा कमी काय झाल्या कर, काय? तेवढं वेळ. शाबू भिजू घाल आणि रात्री मला शाबू करून दे डब्यात. शाबून दही किती किलो भर द्यायचा का? अर्धा किलो बास होईना, अर्धा किलो. उपास धरला हिनी, तकलीफ व्हायला लागली मामीला. आता मग मला इकनेस येते ना हो, मी कशी करू? मग धरायचाच नाही ना. फुल डबा भरला तरी चालला. आता मस्त घरी गेले की नारगाडीन. आता मला नरगडावंच लागल आणि बसावं लागेल. मला इकनेस, मला चक्कर यायला लागली सकाळी. फक्त पापड्या आणि थोडे चिप्स खाल्ले. एवढे चिप्स आणि एवढ्या पापड्या खाल्ल्या. आणि 2-3 कप चहा पिले आणि 1 कप कॉफी पिले. बाकी काही सुद्धा खाल्लं नाही. मग काय खायचं आणखी? आता दुपारचा 12 वाजले.